आज 200 वर्षापूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे सांगली शहरामध्ये मोहरम उत्सव साजरा करण्याची, त्याप्रमाणे याही वर्षी मोहरम अति उत्साहाने आणि शांततेने पार पाडण्यात आला। खास करून गेल्या 2-3 वर्षापासून दालमीमुक्त मोहरम सांगली शहरात सुरू करण्यात आलेला आहे। ती परंपरा आज कायम राखण्यात आली। आजच्या मोहरमच्या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेऊन हा मोहरम शांततेने पार पडलेला आहे। सांगली शहरामध्ये मोहरम मंडळाची नावं दुर्गा माता मोहरम मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मोहरम मंडळ, कलकार मोहरम मंडळ अशा नावांची मोहरम मंडळ आज सांगलीमध्ये उपस्थित आहे। यावरून दिसतं की सांगली शहरामध्ये एकोप्याचं वातावरण ठेवण्याचा मुस्लिम समाजातर्फे प्रत्येक सणामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, तो आज टाकला गेला। सांगली शहराची परंपरा आहे, सरकारी मान्यतेप्रमाणे सरकारने जी मोहरमची परंपरा चालू केलेली आहे पंतप्रधान सरकारने, त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी सर्व मोहरम मंडळ ज्या टायमाला मिरवणूक घेऊन येतात त्या टायमाला शेवटचे पंजे हे गणपती देवासमोर येऊन उभा राहतात। तिथं थांबल्यानंतर गणपती देवासमोर येऊन गणपतीचे पुजारी येऊन त्याला मूठ घातल्यानंतर ते सलाम दिलामचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच टायमाला तिथं सर्व वाद्य व तिथं सर्व वाद्य बंद करून शांततेने सर्व पीर हे घाटावर येऊन विसर्जित केले जातात। अशी परंपरा आज पण 200 वर्षापूर्वीची परंपरा आज पण टिकवण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे हा मोहरम सण या उत्साहात आणि शांततेने पार पाडण्यात आलेला आहे।